सगळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे 300 कोटीचं वाटोळं झालेलं आहे. माहिती आहे का? मला माहिती आहे, मी माहिती घेतली आहे. आणि यांनी कोट्यावधी रुपये याच्याकडं किलोमध्ये सोनं आहे असं माझी माहिती. आणि गोल्डमॅन सारखं सोनं घालतोय. फक्त फुगेसारखा अजून शर्ट शिवायचा हा शिल्लक राहिलाय. दर महिन्याला नवीन आयफोन बदलतो. अशा प्रकारची सुद्धा माहिती माझ्याकडे आलेली. काय धनुभाऊ, आणि तुम्ही परत म्हणता परळीची बदनामी मी करीत. लय येत मासाहेब यात. अरे ह्यांना लाजा वाटत नाही. जिजाऊंचं नाव देतात, मासाहेबाचं नाव देतात. ज्ञानराधा, अरे हे ज्ञानराधाचा हे कुठे हा? स्वतःच्या बायकोला 3-3 आणि 5-5 गाड्या बॉडीगार्ड लिहायला. गाडीच्या खाली उतरताना खुर्ची का काय ठेवायची, ते बारकी स्टूल, मग गाडीच्या खाली उतरायची यांची बायको. अशा पद्धतीचे वागलेत लोक हे. आणि ह्याचं कर्ज कोणी उचललंय? सगळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे 300 कोटीचं वाटोळं झालेलं आहे. माहिती आहे का? मला माहिती आहे, मी माहिती घेतली आहे. सगळं वाटोळं यांनी केलं. याच्यावर अजून प्रशासक नाही. 15 महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन गेलाय. का प्रशासक येत नाही? धनंजय मुंडे साहेब का प्रशासक येऊन देत नाहीत का? तर हे पैसे घेतलेले 3 कोटी, 2 कोटी, 5 कोटी सगळे बगलबच्चे हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे पिलावळे सगळी. आणि हे इतके खतरनाक आहेत हे काही लोक, म्हणजे मी सगळे नाही म्हणत, अशी टाळी वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करीत होते. हा, तृतीयपंथी कोण पैसे गोळा करतात? म्हणजे हे खालचे कार्यकर्ते बरं का, मी काय वरच्या ह्यांना म्हणत नाही. मग स्वतःचे कार्यकर्ते कोणाकडून पैसे गोळा करतात हे जे माहित. मग माझं म्हणणं आहे की 300 कोटीचा डल्ला मारून हे लोक फरार आहेत. यांचे दुकानं कसं काय चालू आहेत? यांचे व्यवहार कसे चालू आहेत? म्हणजे एकदम बिनविक्रमपणे यांचे व्यवहार चालू आहेत. आणि यांच्या दुकानात जर कोणी गोरगरीब माय माऊली मागायला गेली की आमचे पैसे द्या, तर खिदी हसते. म्हणजे या संचालकांचे व्यवहार चालू, यांच्या दुकानात चालू. मग पोलिसांना ह्यांचे घरदार घरातले लोक बिका आणून पोलीस स्टेशनला बसता येत नाही. पैसे कुठून जातात, कोणत्या अकाउंटवरून जातात हे तपासायचं काम कोणाचं आहे? परळी पोलीस म्हणजे फक्त यांनी सांगितलं तेवढ्याच कारवाया करायच्या का? यांनी सांगितलं बापू आंदोळेच्या खून प्रकरणाच्या वेळेस 8:30 वाजता घटना घडली, फिर्याद देताना 7 वाजता दाखवली. 8:30च्या वेळेस बबन गीते हा वैद्यकिनीच्या हे नाही का टोल, बबन गीते तो काय माझ्या पक्षाचा नाही, परंतु बबन गीते इथं होता. कोणता? वैद्यकिनीच्या टोलवर. आपण जाता येता बघता टोलवर होता, त्यावेळेस तिकडे खून काढला, तरी बबन गीतेचं नाव 302 मध्ये. म्हणजे तुम्हाला फक्त, आणि त्याच्यामुळं खुनाचा कालावधी 1.5 तास मागे सरकेला FIR देताना. यांचं काय लक्ष आहे? बोगस कर्ज प्रकरण यांचेच अफाट आहेत. तुम्हाला सांगतो, एक 6 लोकांनी फिर्याद दिली. लक्ष्मण शिवाजी तांदळे, सोमनाथ दराडे, तुळशीराम मस्के, शुभम आगाव, पाटील राम दराडे, योगेश्वर अच्युत दराडे. याच्यामध्ये एक मस्के सोडता बाकी सगळे बिचारे वंजारी समाजाचे माणसं. हे काय केलंय ह्या पाठ्याने? हे जे मी पीक विमा घोटाळा म्हणतो, मी जो आकडा सांगतोय 5,500 कोटीच्या वरती गेलाय, त्याचं कारण असे की हे बघा, हा एक पाठ्य आहे, मला चष्मा घालू दे. ऋषिकेश पिता गोविंद आंधळे हा पोरगाव सारडगावचा काका आहे. हे सारडगावचा. आणि हे सगळे जे लोक आहेत ना, हे मस्के, हे जे नावं सांगितले, हे सारडगावचे. यांनी काय केलंय, विविध कामासाठी याची CSC सेंटर होतं ऋषिकेश आंधळेचे, याच्याकडे जायचं. तो पीक विमा भरणे, तसेच आधार दुरुस्ती करणे, पॅन कार्ड काढणे, हे काम करायचे. यांनी काय केलं, यांनी CSC सेंटर माजलगाव तालुक्यात काढले यांच्या नावावर. यांना म्हणला मी तुमचे कागदपत्र. यांनी CSC सेंटर लक्ष्मण शिवाजी तांदळेच्या नावावर म्हणजे माजलगावचा रहिवासी दाखवला आणि तिथं एक CSC सेंटर काढलं. सोमनाथ दराडेच्या नावाने माजलगावला CSC सेंटर काढलं. तुळशीराम अर्जुन मस्केच्या नावाने माजलगावला, राहणार सारडगाव, तालुका माजलगाव. म्हणजे माणसं कुठून सापडायचे मला सांगा. सारडगावचा माणूस, सारडगाव तालुका, कारण ते व्हाईस चेअरमन होते बघा मुंडे साहेबाच्या कालावधीपासून. आगाव त्यांचं गाव आहे. आणि एक पंडित अण्णा बरोबर असायचं, त्यांचं बी गाव तेच आहे. तर त्या सारडगावच्या पट्ट्याने काय केलं, सोमनाथ दराडेचं माजलगाव, मस्केचं माजलगाव, सेंटर ID त्याचे नंबर सुद्धा आहेत त्याच्यात. ह्याचे सुद्धा PDF देतो बाबा तुम्हाला. आणि असे दर्शवून शुभम शिवाजी आगाव माजलगाव, पाटील राम दराडे याचं माजलगावला, आणि योगेश्वर अच्युत दराडे यांनी CSC सेंटर माजलगाव. ह्या 6 जणांच्या नावाने CSC सेंटर खोलले स्वतंत्र. आणि त्या CSC सेंटरमध्ये कोणाचे बी गोरगरीब सगळे वंजारी समाजाच्या माणसांचे, जे रोज शेतात राबतात, जे रोज गुरामागे आहेत, जे कधीही
रस्त्यावर येत नाहीत, अशा वंजारी समाजाच्या माणसांची नावं टाक. आता ज्यावेळेस धाराशिव जिल्ह्यामध्ये याची तक्रार झाली, धाराशिव जिल्ह्यामध्ये हे CSC सेंटरचं नाव आलं, त्यावेळेस हे लोक फिर्याद द्यायला गेले. हा जो ऋषिकेश पिता गोविंद आंधळे गेल्या 4-5 दिवसापासून फरार झालाय बरं का, आणि यांनी कोट्यावधी रुपये याच्याकडं किलोमध्ये सोनं आहे असं माझी माहिती, आणि गोल्डमॅन सारखं सोनं घालतोय, फक्त फुगेसारखा अजून शर्ट शिवायचा हा शिल्लक राहिलाय. दर महिन्याला नवीन iPhone बदलतो, अशा प्रकारची सुद्धा माहिती माझ्याकडे आलेली. काय धनुभाऊ, आणि तुम्ही परत म्हणता परळीची बदनामी. परळीची बदनामी मी करीत नाही, हे बगल बच्चे. आणि मी विचारलं सारड गावच्या तिथल्या लोक, हे वंजारी समाजाचेच लोक आहेत. तुम्ही काही झालं की जातपात आणता, OBC मराठा ठाम प्रथम, हे काय, हे तुमच्याच समाजाच्या लोकांची वाटोळ केलं. हा, आणि प्रकरणाला 70 दिवस झाले, त्यांना अन्न टॅक्स 25 तारखेपासून करणार. हो, मी त्यांच्या बरोबर राहील. मी देशमुख कुटुंबियापासून पहिल्यापासून आहे, शेवटपर्यंत राहील. पण सुप्रियाताई आले होते तिथे भेटायला, अगदी मनोधर्मीपासून उद्या जात आहे, आणि संजय राऊत सांगतात त्याप्रमाणे स्वतः उद्धव ठाकरे भेट देणार. 70 दिवसाच्या नंतर आल्याबद्दल आभार. सुप्रियाताई सुद्धा आल्या, काही वेळा माझ्याबद्दल चांगल्या बोलल्या, त्याच्याबद्दल त्यांचा आभार. पण 70 दिवसाच्या नंतर कशाला उद्धव साहेब येतात तुम्ही? आता आमची विनंती, काय येऊन करणार आहेत? आता चार्जशीट फाईल होईल काही दिवसामध्ये, थोडं राहिले अजून. आम्ही काही साईड ऍक्टरच्या बाबतीत पत्र दिलंय ना, ते डॉक्टर वाय बासे, महाराजा तांदळे कोण आहे उर्फ महाराजा, हा, आणि ज्यांनी ज्यांनी आकाला बाहेर जाण्याला फिरण्याला मदत केली, ते बिकड हे ते, यांच्या बाबतीत स्वतंत्र मोका लागावा. ज्ञानराधा, अरे हे ज्ञानराधाचा हो कुठे, हा, स्वतःच्या बायकोला 3-3 आणि 5-5 गाड्या बॉडीगार्ड लिहायला, गाडीच्या खाली उतरताना खुर्ची का काय ठेवायची, ते बारकी स्टूल, मग गाडीच्या खाली उतरायची यांची बायको. अशा पद्धतीचे वागलेत लोक हे. आणि ह्याचं कर्ज कोणी उचललंय? सगळं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या शिफारशीवर हे 300 कोटीचं वाटोळं झालेलं आहे. माहिती आहे का? मला माहिती, मी माहिती घेतली आहे. सगळं वाटोळं यांनी केलं, याच्यावर अजून प्रशासक नाही. 15 महिन्यापासून गुन्हा दाखल होऊन गेला. का प्रशासक येत नाही? धनंजय मुंडे साहेब का प्रशासक येऊन देत नाहीत का? तर हे पैसे घेतलेले 3 कोटी, 2 कोटी, 5 कोटी सगळे बगलबच्चे हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे पिलावळे सगळी. आणि हे इतके खतरनाक आहेत हे काही लोक, म्हणजे मी सगळे नाही म्हणत, अशी टाळी वाजवणाऱ्यांकडून सुद्धा पैसे गोळा करीत होते. हा, तृतीयपंथीय कोण पैसे गोळा करतात? म्हणजे हे खालचे कार्यकर्ते बरं का, मी काय वरच्या ह्यांना म्हणत नाही. मग स्वतःचे कार्यकर्ते कोणाकडून पैसे गोळा करतात हे जे माहित. मग माझं म्हणणं आहे की 300 कोटीचा डल्ला मारून हे लोक फरार आहेत. यांचे दुकानं कसं काय चालू आहेत, यांचे व्यवहार कसे चालू आहेत, म्हणजे एकदम बिनदिक्कतपणे यांचे व्यवहार चालू आहेत. आणि यांच्या दुकानात जर कोणी गोरगरीब माय माऊली मागायला गेली की आमचे पैसे द्या, तर खिदी हसत आहेत. म्हणजे या संचालकांचे व्यवहार चालू, यांचे दुकानं चालू. मग पोलिसांना यांचे घरदार घरातले लोक बिका आणून पोलीस स्टेशनला बसता येत नाही. पैसे कुठून जातात, कोणत्या अकाउंटवरून जातात, हे तपासायचं काम कोणाचं आहे? परळी पोलीस म्हणजे फक्त यांनी सांगितलं तेवढ्याच कारवाया करायच्या. यांनी सांगितलं बापू आंदोळेच्या खून प्रकरणाच्या वेळेस 8:30 वाजता घटना घडली, फिर्याद देताना 7 वाजता दाखवली.